बोलत असताना सांगताय की काही काही योग्यांनी प्राणायामे प्राणापानी आहे का नाही, प्राणायाम केला, प्राणांच्या गतीचा निरोध केला आहे का नाही, प्राणित प्राणाची आकळवणी आहे का नाही, आणि महाराज त्या प्राणाला आकळून वार वर्ष शीत उष्ण सावहोनी आहे का नाही, पावसाळा उन्हाळा हिवाळा आहे का नाही, या सगळ्याचे भाव जंगलात राहून काय केले, सहन केले आणि अनुष्ठान केलं. जंगलात राहून अनुष्ठान करणारे जे ऋषी आहेत ते काही एवढं सोपं थोडंच अनुष्ठान केलं आहे का नाही. सुरेख ऋषीने नेमुनी जेव्हा शेषनाकुळनी मग कामाते जिंकले मानून निष्कामाभिमानी उन्मत सुरेख ऋषी ते नेमुनी आहे का नाही, भुकेला आणि तहानेला नियमन लावलं आहे का नाही. अनेक दिवस उपवासी राहिले, पाणी प्यायचं नाही असं नियमन लावलं, जिभेला शीश आकळवणी आहे का नाही, आणि इंद्रिय बाकीचे हे आकळून मग कामाते जिंकले मानवनी. काम म्हणतो की त्यांनी असं मानलं की आम्ही कामाला जिंकलं आणि निष्काम झालो, आणि निष्कामाच्या अभिमानानंच मग काय झाले ते उन्मत्त झाले. म्हणजे काम गेला ह्या अभिमान झाला आणि अभिमानाने ते उन्मत्त झाले. अल्प अपमाना हाती जे क्रोधाशी वश होती ते शाप देऊन तपसंपत्तीने करताना निज निष्ठा काय केलं त्यांनी, कामाचा त्याग केला, इच्छेचा त्याग केला, आणि अल्प अपमाना हाती कोणाला थोडासा अपमान केला, कोणी जर काही थोडं बोललं तर क्रोधाशी वश होती, राग येतो त्यांना, आणि मग राग आला की शाप देऊन टाकतात. शाप दिला की तप संपलं आहे का नाही, शाप दिला की ते तप काय होऊन जातं, संपून जातं. वेदोपना आगवती निज निष्ठा, आपली भगवंतावर जी मूळची निष्ठा होती त्या निष्ठेपासून ते नागावलं जातात आणि फुकट नागावलं जातात. दुसऱ्या शाप देऊन यांना काय मिळतं, आम्हाला सगळ्या एखाद्या शाप दिला त्याचा वाटोळही झालं तर आपल्याला काय मिळालं, काही मिळालं नाही. तेवढं थोडंसं वाटलं की माझ्या शापात झालं, आपल्यात कशी ताकद आली, आपण केलेलं 12 वर्षाचं फुकट गेलं ना, त्यात काय फायदा झाला. सकामाच्या अनुष्ठानात मग काम संगे चंदना भोग भोगती स्वर्गांगण अमृतपाना प्राशिती. सकामाच्या अनुष्ठानामध्ये काम संगे, आणि सकामाचं अनुष्ठान काम म्हणतो माझ्या संगतीने गेलं. निष्कामाचं अनुष्ठान क्रोधानं खाल्लं, तप क्रोधानं खाल्लं, आणि सकामाचं जे तप होतं ते त्याच्या इच्छेने खाऊन टाकलं. म्हणजे काम आणि क्रोध हे दोन ज्याच्या बरोबर आहे त्यांना जे फळ मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. सकाम लोक काय करतात, तपश्चर्या करतात, यज्ञ करतात, आणि भोग भोगीती स्वर्गांगना अमृतपानापाशी स्वर्गातल्या भोग भोगतात आणि स्वर्गातले भोग भोगून तिथं अप्सरा वगैरे भोगून अमृत पितात, तिथलं तप तिथं नाश करून टाकतात. या लोकांचं पाणी पिलं नाही, अन्न खाल्लं नाही, तपश्चर्या केली आणि त्या पाणी पिलं नाही, अमृत पिलं आहे का नाही, लग्न विवाह केला नाही, स्त्री भोगली नाही, अप्सरा भोगल्या, अशा प्रकारचं केलं. काही काळकुटाचे सौद मृत्यू ह्याने पिले अमृत. हाचे पुरंदर 14 जाती काय फायदा होतो त्याचा, काही फायदा होत नाही म्हणतात. त्या मत कामाते उपेक्षिती आणि क्रोधाशी वश होती जे ते निजतपा नागड होती शाप दीप्ती अनुवादी. त्या मत कामाते उपेक्षिती, त्यामध्ये कामाते उपेक्षिती, कामाची काय करतात, उपेक्षा करतात, आणि कामाची उपेक्षा करून त्या माझ्या कामाची काय करतात, उपेक्षा करतात, आणि उपेक्षा करून काय करतात, क्रोधाशी वश होती. ज्यांनी इच्छेचा त्याग केला ते क्रोधाला वश होतात आणि निज तपा नाग होते, आणि जे तप केलं होतं मूळ त्यांनी त्या तपापासून फसले जातात, नागवले जातात. शाप दीप्ती अनुवादे, आणि शापाचं अनुवादन करतात, शाप देतात. जे अपार सागर करते ते गोटे गुदोदकी बुडते, ते मद कामाते जेणे जाते ते हे नागवे जे ते निज क्रोधे. अपार सागर करते, मला विषयाचा त्याग करणं म्हणजे समुद्र करून जाणे सोपं आहे का. तप करण्याकरता विषयाचा त्याग करावा लागणं म्हणजे समुद्र करून जाण्यापेक्षा अवघड आहे का नाही. माऊली ज्ञानोबरायांनी किती सांगितलं, माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदाक तुटता मना देवी विषयाचे घर सांगितला युगांत होय थोर. युगांत होय, युगाचा अंत झाल्या एवढं काय होतो त्याला,
त्रास होतो.